मोडक्या तोडक्या त्याच्यात आहेत त्या सर्व जे शिक्षक आहेत त्यांची टेस्ट करून घ्यायचे RT-PCR किंवा रॅपिड अँटिजन, त्यानंतर सगळ्या रूम सॅनिटाईज करायचे आहेत, शिक्षकांच्या ड्युटीज कशा लावायच्या, विद्यार्थ्यांची संख्या किती असेल, त्याची सिटिंग अरेंजमेंट कशी असेल, कुठले विषय शिकवले जातील, त्याचे शासनाने डिटेल डायरेक्शन दिलेले आहेत, त्याचं त्यांनी पालन करावं. विषय आधी चालू होते पण आता बंद झाले ते पिक्चरची गाडीवारून तिथं घडल्या गाडीवर तसं तर आलं नको, कारण मी जे अटेंड केले त्या पिरियडमध्ये कोरोनाविषयीच ते प्रचार प्रसार करायचे. पहिलीची जी माहिती ती थोडी वेगळी होती पण ती बदलून घेतली होती आपण, ते अजूनही सुरू आहे. पण आपण जिल्हाधिकारी कारवाई करणार का ती माहिती घेतो मी, असं व्हायला ना पाहिजे. सिनेमा व्हिडिओ आहे त्यांची काढलेली ग्रामीण भाग खाजगी ज्या शाळा आहेत, खाजगी शाळांचं जे मॅनेजमेंट आहे त्यांना हे करणं भाग आहे. आणि ज्या जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळा आहेत ते यंत्रणा त्यांचं सॅनिटायझेशन करतील. खाजगी शाळांना ते करावं लागेल. ग्रामपंचायतीला काय असे आदेश दिलेले आहेत, आदेश दिलेले आहेत. सर, सोलापूर शहर आणि जिल्ह्यात म्हणजे इतर गाव आपल्याकडे इफेक्ट झालेला आहे गंगंजी नावात, त्यानंतर मारेगाव इथे काही सापडले, परंतु तिथे बरेचसे पक्षी आपण नष्ट केलेले आहेत. आता नवीन प्रादुर्भाव कुठेही दिसून आलेला नाही, त्याच्यामुळे पक्ष्यांमध्ये त्याचा स्प्रेड होत नाही. आता एक आपण आलेला अलर्ट डिक्लेअर केला, पण फॉर्च्युनेटली त्याचा स्प्रेड होत नाही, आपल्याकडे झालेला नाही. आणि बर्डकडून माणसांकडे फ्लू होण्याचं आपल्याकडे एकही केस ऑफिशियली अनऑफिशियली रिपोर्टेड नाही. त्याच्यामुळे खोटी बातमी आहे, जर कोणी खोटी बातमी जर पसरवत असेल तर त्यांच्यावर पोलीस कारवाई करायची. मोदयांनी आढावा घेतला. आपल्या जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन जवळजवळ 98-99% संपलेला आहे. दोन्ही ज्ञानेश्वर आणि तुकाराम. आता काय शिल्लक आहे, एखाद्या मदत समितीला सुरून गेला, एक नंबर सुरू केला, कुठे मंदिर आलेलं आहे, कुठे शाळा आलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा ताबा दिला नाही. काही ठिकाणी जे नागरिक आहेत ते अडवत आहेत, जागा खाली करत आहेत, आम्हाला जास्त पैसे पाहिजे. काही ठिकाणी जसं अंडरपास होतं ते तुला ते घालून देतो, ते आणखी ॲडिशनल अंडरपास मागत ते लोक एंटायटल नाही. असे फार मोजके ठिकाण आहेत जिथे ॲडमिशनचं काम रखडलेलं आहे. पण बाकी मेजॉरिटी 98% ॲडमिशन होऊन त्याचा ताबा आपण त्यांना ऑलरेडी हँडओव्हर केलेला आहे. आणि आपण बघत असाल काम मोठ्या प्रमाणात प्रोग्रेसमध्ये आहे. कारण मला एखाद्या वेळी शिल्लक असेल परंतु ॲडमिशनची प्रोसेस पूर्ण होऊन त्यांना आपण ताबा दिलेला आहे. असे बरेचसे प्रकरण आपल्याकडे दाखल झालेले आहेत. रेल्वेच्या संदर्भात तुम्ही अधिग्रहण करून जागा इंजिनियर यांच्यासोबत कुठे ते नेमकं प्रकरण अडलेलं आहे. काही वेळेला प्रपोजल आमच्याकडे आले आहेत, त्याच्यात काही कृती आपल्या रेल्वे प्रशासनाने दिल्या, रेल्वे प्रशासनाने त्याची पूर्तता केली नाही. काही ठिकाणी शेतकरी कॉपरेट करत नाही, काही ठिकाणी मोजणी पूर्ण व्हायची आहे. तर मागच्या 3 मिटिंगामध्ये बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत. तरी पुढच्या महिन्याभरात आम्ही ते सगळे अवॉर्ड डिक्लेअर होतो. 83% आहे टोटल. बऱ्यापैकी सगळ्यात जास्त आहे. आता तो ऑप्शन दिलेला आहे, नाही पण आपण त्यांच्याशी बोलतो, त्यांना मोटिवेट करतो, कोणाला काही रिॲक्शन आले हे सांगतो, त्याप्रमाणे आपली आता वाटचाल थोडी सुरू आहे. त्याच्यामध्ये काउन्सिलिंगचा पार्ट मोठा असेल, काउन्सिलिंगचा पार्ट मोठा आहे आणि म्हणूनच आपण डॉक्टरांना पहिले दिलेलं आहे. म्हणजे एवढ्या लोकांनी 83% लोकांची टार्गेट संख्या ICC जेवढी पाहिजे प्रसिद्धी तेवढी प्रसिद्धी होत नाही, जेवढी त्याच्यात वाढ करू. माझी आपल्याला विनंती आहे की आपण त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह प्रचार. साहेब या महिन्यामध्ये मागी वारी आहे. विभागीय आयुक्त महोदयांना दिलेल्या त्यावेळी जी काय स्थिती परिस्थिती असते त्या अनुषंगाने निर्णय घेऊन जसं आपण सिद्धेश्वरमध्ये जसा यात्रेचा निर्णय घेतला त्याप्रमाणे निर्णय. साहेब किसान सन्मान योजनेमध्ये जे 13 इंग्लिशमध्ये वाचलं तर बरोबर आधार कार्डला अडचण आहे ते म्युन्सिपल कॉर्पोरेशनला कळवणार आहे. तसं श्रीरामपूर बरोबर आहे, ते काय आहे किंवा लिहिताना येते श्रीपूर आहे, ते मराठीमध्ये दुरुस्ती करायला इंग्लिशमध्ये बरोबर लिहिलं. उपस्थित राहिले त्याबद्दल मी मतदारसंघाच्या वतीने त्यांचा आभार. शंभरकर साहेब त्यांचं
संघाच्या वतीनं स्वागत करतो. तर म्युन्सिपल कमिशनरांचं काम आपण पाहिलेलं कसं होतं, त्याच्यामुळे मोठी जबाबदारी साहेबांवर होती आणि अशा आकडेवारी कशी कमी होईल तर मी पत्रकार संघाच्या वतीने प्रथमतः त्यांचं स्वागत करतो. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे जवळपास 190 सभासद आहेत. पत्रकार संघ सभासदांसाठी दरवर्षी विविध योजना राबवत असतो. सर्वात कामाचा शुभारंभ करणार आहोत. त्या दृष्टीनं मी सर्वप्रथम आपल्याला सर्वांना नमस्कार. मला 20 तारखेला 1 वर्ष पूर्ण झालं. आणि 1 वर्षाचा जर आढावा घेतला याला पण घेतला तो फार हेक्टिक राहिला. तुम्ही माझ्यासोबत होता सगळे सोबतच होते. 20 जानेवारीला जॉईन झाल्यानंतर केवळ मला 1 महिना मिळाला तो निधी कामावर कॉन्सन्ट्रेट करायला. त्यातही बऱ्याचशा बैठका असत, त्याच्यामुळे मुंबईला जात होतो. ते कळत नकळत मार्च महिना आला आणि मार्चच्या 6 तारखेपासून मला डिस्ट्रिक्टली आठवतं 6 तारखेला महानगरपालिकेमध्ये काही निवड होती. त्याच्यासाठी मी गेलो होतो आणि तिथून ते सगळं सुरू झालं. मग आपले सगळे आदेश निघायला लागले, मंदिर बंद आहे, हे बंद. आणि त्याच्यानंतर आपण जे एंगेज झालो, मला एक कल्पना होतात त्या पिरियडमध्ये सगळ्यांना सोबत फक्त वर्ष निवडून गेलं. सुरुवातीचा काळ असा होता की ग्रामीण भाग खूप शांत होता. ग्रामीण भागामध्ये फारशा केसेस नव्हत्या, परंतु शहरामध्ये मोठ्या प्रमाणात केसेस झाल्या. एप्रिल 12ला बरोबर आहे अविनाशजी? एप्रिल 12ला पहिली केस आपल्याकडे निघाली आणि त्यानंतर केसेस निघतच गेल्या आणि मग काम फार वाढलं आपल्याकडे. त्याची अनेक कारणे आहेत. त्या पिरियडमध्ये केसेस वाढायच्या आटोपाट प्रयत्न केले गेले महानगरपालिकेमार्फत, मी स्वतः पोलिसांमार्फत. आपण बघितलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये आपण कंटेनमेंट केलं होतं. पूर्ण शहर जवळजवळ आपण कटघऱ्यात टाकलं होतं आणि पोलीस बंदोबस्तसुद्धा असायचा. जेव्हा काही एखादी केस पॉझिटिव्ह आल्याबरोबर आपण लगेच त्यांचे लोक ताब्यात घेत होतो, त्यांना जे गावच्या त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवत होतो. पण परिस्थिती कशी नवीन होती. आधारपणे डील केलं होतं, त्याचे प्रोसिजर्स माहीत होत्या, येणाऱ्या अडचणी माहीत होत्या. पक्षाचा प्रत्येक वेळी काहीतरी नवीन एक प्रश्न उभा राहायचा आणि ते आम्ही सोडवत होतो. या सगळ्या याच्यात असं झालं की टाईम स्केलवर सोलापूरमध्ये पहिल्यांदा याचा प्रादुर्भाव झाला. त्याच्यामुळे इथे बऱ्याच अडचणी आल्या. सबसिक्वेंटली त्या अडचणी इतरही जिल्ह्यांमध्ये आल्या, परंतु सोलापूरमध्ये त्या पहिल्यांदा आल्या. हे करत असताना अनंत अडचणी आल्या. लोकांचं सुरुवातीला सहकार्य नव्हतं. खाजगी डॉक्टरही बरेचसे रिलेक्टेड होते. बऱ्याच त्याच्यात मिटिंग झाल्या. आपल्याकडे बऱ्याच लोकांनी मला सजेशन दिले. अविनाशजींनी मला बरेच सजेशन दिले. मग सगळेजण कोणी ना कोणी काहीतरी सजेशन दिले की यांना बोलवा, या NGOची मदत घ्या, नगरसेवकांची मदत घ्या, नगरसेवकांची मदत घ्या. त्या पद्धतीने आपण पुढे जात होतो. जर तुम्ही पूर्ण जिल्ह्याचा प्रोफाईल बघितला तर एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये शहरामध्ये केसेस वाढल्या. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या ग्रामीणमध्ये वाढल्या. पहिले शहराचा भाग कव्हर झाला की लॉकडाऊन थोडा शिथिल झाल्यावर थोडीशी मुवमेंट झाली. त्याच्यानंतर ग्रामीण भागात पडला. जर बघितलं तर जून जुलैपर्यंत ग्रामीणमध्ये 15-100 केसेस नव्हत्या. ते शहर शांत झालं. शहरामध्ये बऱ्यापैकी केसेस कंट्रोलमध्ये आल्या. मग ग्रामीण भाग वाढला. तिकडे आणखी 3 ते 4 महिने त्याच्यामध्ये गेले. असं बघितलं तर टोटल 7-8-10 महिन्याचा कालावधी जो होता तो त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये गेला. त्या पिरियडमध्ये अनेक कामं करावी लागली आपल्याला. त्याच्यामध्ये मायग्रेंट लेबर आपल्याकडे बरेच होते. त्याच्यासाठी आपण ठिकाणी कॅम्प उघडले होते. त्यानंतर शहरातले इतर गावामध्ये जे रोजीरोटी कमवणारे लोक होते त्यांना जेवायची व्यवस्था नव्हती. बऱ्याचशा NGOनी आपल्याला मदत केली. क्रेड आहे, जय समाज, त्यांच्यामार्फत रोज 5 ते 6 हजार फूड पॅकेट्स आपण दिले होतो. त्यानंतर बऱ्याच दानशूर व्यक्तीने आपल्याला तांदूळ, डाळ असे 5-10 किलोचं एक पॅकेटच दिलं होतं. ते पॅकेट आपण 20,000 पॅकेट डिस्ट्रीब्यूट केले. अशा सगळ्या गोष्टी जे अदर दॅन कोविड, नॉन कोविड वर्क जे मेंटेनन्ससाठी फार आवश्यक होतं ते सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात करावं लागलं होतं. नंतरच्या कालावधीमध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मायग्रेशन झालं. थोडंसं लॉकडाऊन शिथिल झालं. त्याच्यानंतर बरेचसे लोक शहरातून ग्रामीण भागामध्ये आले आणि त्यानंतर थोडंसं ते प्रमाण वाढलं. ग्रामीणची यंत्रणा जी होती ती चांगली होती. गावातले लोक फार जागरूक होते आणि छोटं गाव असल्यामुळे एखादा व्यक्ती गावात आला तिथे लगेच कळत असेल.
त्यांना शाळेमध्ये ठेवलं होतं सुरुवातीला आले की त्यांना शाळेमध्ये क्वारंटाईन करायचं एखादं पॉझिटिव्ह जेवढं होतं मला परंतु मात्र हळूहळू ते वाढत गेलं. जास्त प्रादुर्भाव आपल्याकडे जे झाले सुरुवातीला अक्कलकोटला झालं, अक्कलकोट कर्नाटकला लागून होतं, नंतर पंढरपूर, बार्शीमध्ये फार मुवमेंट असायची, उस्मानाबाद, बीड, परांडा. पंढरपूरला भाविक येतच असायचे, बंद होतं, मंदिरं बंद असते तरी लोक कळत दर्शनाला यायचे, स्नान करायला यायचे, त्याच्यामुळे त्या भागात केसेस वाढल्या होत्या. पण मात्र नंतर हळूहळू स्थिती बदलत गेली. नंतर ट्रीटमेंटचा प्रोटोकॉलही बदलत गेला, नवीन औषधं आली, ऑक्सिजनचा आपण मोठ्या प्रमाणात वापर केला, प्रायव्हेट दवाखाने जास्तीत जास्त उघडला गेले शहरामध्ये, त्याच्यातही थोडासा त्रास झाला. थोडंसं नंतर डॉक्टरांनी खाजगी दवाखाने तिथे दवाखाने ओपन झाले, त्याच्यामुळे पेशंटला ट्रीटमेंट करायला वाव मिळाली. आणि मेडिसिनमध्ये बदल झाले, रेमडेसिवीर नंतर टॉक्सिलिझुमाबची औषध आले, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स हे सगळे आपण वापरतो. एक वेळ अशी आली होती की ऑक्सिजनला खूपच कमतरता आहे असं होत होतं. पण ती कमतरता नव्हती, ॲक्च्युली त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट होत नव्हतं. मग आपल्याकडे 2 ऑक्सिजन प्लांट होते, त्याचा आम्ही रेशनिंग केलं, प्रत्येक ठिकाण दवाखान्याला ते वाटून दिलं. आणि डेमोचा प्लांट बंद होता, त्याला मदत करून आपण त्याचं सुरू करून दिलं, त्याच्यामुळे आपल्या जिल्हा सुरळीत झाला. आणि जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याची पुस्तकं झाल्यानंतर इतर जिल्ह्यातही सुद्धा ते आपण देत होतो. अशा प्रकारे हा सगळा कोविडचा काळ गेला आणि त्या पिरियडमध्ये सगळे सोबत होता. आता फॉर्च्युनेटली केसेस अत्यंत कमी झाले, एखाद दुसरी डेथ होत आहे. आणि आता आपण वॅक्सिनेशनलाही सुरुवात केलेली आहे. वॅक्सिनेशनचे आतापर्यंत 4-5 सेक्शन झाले, साधारण 4-4.5 लोकांना आपण वॅक्सिनेशन केलं. सुदैवाने कोणालाही काही मेजर इंजुरी झाली नाही, छोटे छोटे रिॲक्शन झाले. पूर्ण 4-4.5 25 लोकांना थोडे रिॲक्शन झाले आणि एका दुसऱ्याला थोडंसं सिव्हिअर रिॲक्शन आलं होतं, परंतु त्यांना 1 दिवस ॲडमिट करून त्यांना मोकळं केलं. त्याच्यामुळे आपण कोविडच्या आता दुसऱ्या टप्प्यात आहोत. दुसऱ्या टप्प्यामध्ये वॅक्सिनेशन हे आपल्याकडे व्यवस्थित सुरू आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की हेल्थकेअर वर्कर्स आहेत, त्यांना आपण वॅक्सिनेशन करणार 20,000. नंतर महसूल कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स जे आहेत, त्यांची आता नोंदणी सुरू झालेली आहे. हा जेव्हा टप्पा संपेल, सध्या आपण 1100 लोकांनाच देतो दररोज. परंतु तिथे हळूहळू त्या टप्प्याटप्प्याने त्याच्यात वाढ होत जाईल, जास्त केंद्र निघतील, जास्त मॅनपॉवर त्याच्यात आपण कामाला लावू. मग जसे शासनाचे डायरेक्शन येतील असं करून आपण पुढच्या वर्षभरामध्ये जसजसा प्रोग्राम येईल त्याच्याप्रमाणे आपण मॅक्सिमम लोकांना तो कव्हर करायचा प्रयत्न करू. आता ॲचिव्हमेंट जर सांगायची झाली, कोविड हेच मेजर राहिलेलं आहे त्याच्यामध्ये. दुसरं, सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी जेव्हा इथे आलो तेव्हा कर्जमाफीची योजना मोठ्या प्रमाणात सुरू होती. कर्जमाफीमध्ये काय आपल्याला सांगायला, कर्जमाफीमध्ये काम करण्यात आलं. त्याच्यामध्ये आपण साधारण 98% व्यक्तींना आपण वाटप केलं. त्याच्यामध्ये 646 कोटीचं विक्रमी वाटप झालं अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. काही त्याच्यामध्ये तक्रारी आहेत त्या आपण मोस्टली रिझॉल्व्ह केलेल्या आहेत. त्यानंतर तो काळ असा होता की तेव्हा आपल्याला याचं लोन वाटप करायचं, खरीपचं लोन वाटप करत असताना त्याचं टोटल उद्दिष्ट होतं 1468. पण तिथे वाटप झालं 1600. 111% वाटप केलं गेलं त्या पिरियडमध्ये 2021 याच्यापूर्वी जेवढा उच्चांक झाला नव्हता, मॅक्सिमम 77% पर्यंत वाटप झालं होतं. ते 63 आपण 111% केलं. हा एक माझा लोकांना आपण त्याच्यात जिल्ह्याचा दिलेला आहे. नंतरच्या कालावधीमध्ये आता मला आपण त्याची आठवण करून दिली, दवाखान्याचा मोठा इश्यू होता. गव्हर्नमेंटचे बरेच हॉस्पिटल्स आपण त्याच्यासाठी कन्वर्ट केले. मग RH असो, PHC असो, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण 100ची स्ट्रेंथ निर्माण केली. आणखी प्रपोजल आणखी 100ची स्ट्रेंथ निर्माण करायची, पण त्याची गरज पडलेली नाही. मोठ्या प्रमाणात आपण कॉन्ट्रॅक्टर लोक पण याच्यासाठी उपलब्ध करून घेतले होते. त्यामुळे अशी व्यवस्थित झालं. आता सगळेच एक्सपर्ट झाले आहे. डॉक्टरांना पुढचा अनुभव आलेला आहे, त्यानंतर कर्मचारी जे त्यांना पुढचा अनुभव आला आहे, लोक पण अवेअर झालेले आहेत. आजच्या राजनीतीला जर आपण बघितलं तर केवळ 600 लोक जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत जिल्ह्यामध्ये, अंडर ट्रीटमेंट आहे. त्याच्यापैकी 50 ते 60% लोक ही घरीच आहेत, क्वारंटाईन आहे, कोण क्वारंटाईन आहे. CCC मध्ये आपली 50-100 लोक असलेले, पूर्ण जिल्ह्यामध्ये ॲडमिट असलेले लोक 25 ते 30 असतील. त्याच्यामुळे याचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. नागरिकांकडून अजूनही मला सहकार्याची अपेक्षा आहे की कोविड संपला असं प्रयत्न करता प्रत्येकाने जे कोविडचे जे नियम आहेत त्याचं आपण पालन केलंच पाहिजे. कुठली पोलिस शिथिलता दाखवणे आणि पुन्हा प्रादुर्भाव वाढणार नाही
याची आपण माहिती घेतो. ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आला होता. माजी मुख्यमंत्री महोदय, माजी मुख्यमंत्री महोदय, त्यानंतर महसूल मंत्री महोदय, पालकमंत्री महोदय सगळ्यांनी इथे दौरा केला होता. जास्त प्रमाणात आपल्याकडेच नुकसान झालं. जवळजवळ 3,95,000 हेक्टर 500 कोटीचं आपलं जे नुकसान झालं त्यापैकी 250 कोटीचं ऑलरेडी वाटप केलेलं आहे. उर्वरित 250 कोटी आता वाटपाला आपण दिलेले आहे. त्या काळात रेस्क्यू वर्क खूप मोठं झालं. म्हणजे लोक मागच्या 50 वर्षात पाऊस आला नाही एवढा पाऊस झाला होता. लोक असे निश्चित होते की आपल्या घरात पाणी शिरणार नाही. अचानकच ते पाणी वाढलं आणि शिरलं. त्याच्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन मोठ्या प्रमाणात करावं लागलं. त्यासाठी 25 बोट्स आपण मागितल्या होत्या. त्या कालावधीमध्ये तहसीलदार असो करते पोलीस अधिकारी असो गावकरी असो त्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. स्पेशली अक्कलपूर, भेंबोर, वॉटरपूर, सांगोला या तालुक्यामध्ये बरेच लोक अडकले होते. जवळजवळ 150-200 लोक ते कोणी झाडावर पडले होते, कोणी घरावर पडले होते. त्यांना आपण त्याच्यातून रेस्क्यू केलं होतं. आता यावर्षी पुढची जी चॅलेंज आपल्यापुढे जे आहे आता 31 मार्च शासनाने दिलेले सर्व उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करायचे आहे. महसूल जो रेकॉर्ड आहे, सातबार आहे, समीकरण आहे, लोकांचे फेरफार आहे ते बऱ्याच गोष्टी मागे पडलेले आहे. त्या कामासाठी आपण ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. प्रलंबित फेरफार सगळे निकाली काढण्यासाठी रेकॉर्ड ऑपरेशन PM किसान योजना जी आहे त्या अंतर्गत पैसे वाटतात. त्याच्यात रजिस्ट्रेशन त्याबरोबर आपण जास्त भर देणार आहोत. आपल्याला कल्पना आहे आपल्या जिल्ह्यामध्ये केळी आणि डाळिंब ही महत्त्वाची पिकं आहेत. ही जास्त एक्सपोर्ट व्हावं याच्या प्रगतीसाठी मी प्रयत्न करणार आहे. करमाळा भागामध्ये कर्जत जो एरिया आहे तिथे मोठ्या प्रमाणात तिथे भेट देऊन त्या लोकांची चर्चा करून आपल्याला त्यांना एक्सपोर्टला कशी मदत करता येईल त्याचं सगळं प्रयत्न करणार आहे. वाळूचा जो लिलाव आहे आपल्याकडे एक इश्यू झालेला वाळूचा आहे आतापर्यंत होता. त्याचे आम्ही टेंडर सुरू करणार आहोत. 31 मार्चपर्यंत त्याला मान्यता घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपल्याला आपण त्याचं नोटिफिकेशन काढलेलं आहे. 6-10 घाट जे आहेत ते आपण ऑप्शनला आता लावलेले आहेत. त्याच्यावर आता एन्व्हायरमेंट क्लिअरन्ससाठी जे आहे त्याचं नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं आहे. 15 फेब्रुवारीच्या सुमारास पब्लिक हिअरिंग होईल. त्याच्यानंतर आपण त्याची पुढची टेंडरची कारवाई करून जे एन्व्हायरमेंटची कमिटी आहे त्याची मान्यता घेऊन अशा प्रकारची पुढची वाटचाल ठेवलेली आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी आतापर्यंत सहकार्य केलं. पुढच्या ते सहकार्य निश्चितच कराल अशी मी अपेक्षा आहे. जी आहे जिओग्राफिकल जो इंडेक्स मिळालेला आहे तर त्याचा प्रमोशनचाही आपण विचार करणार आहोत. साहेब, सोलापुरात ज्वारीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि अलीकडच्या काळामध्ये म्हणून आम्ही हुरडा खायला येऊ का आम्हाला हुरडा पाठवा. बरेच फोन येतात बाहेरच्या जिल्ह्यातले मित्रांचे इतर अधिकाऱ्यांचे की हुरडा खायला आम्हाला केव्हा बोलायचं सोलापूरला. मला सुद्धा खूप निमंत्रण येतात तिथे हुरडा खायला आमच्याकडे या शेतीवर या. त्याच्यामुळे निश्चितच सोलापूर जिल्हा हा त्या हुरड्याने आयडेंटिफाय झालेला आहे. तुम्ही सांगितलेली चांगली आयडिया आहे. आता आपण स्वयंसहायता बचत गट तयार करतो, FAQ तयार करतो. त्याच्यामध्ये हा निश्चित एक मुद्दा आपण बघू त्याला कसं मार्केटिंग करता येईल. एकदम माळ रानामध्ये शेतामध्ये जाऊन हुरडा खाण्याचा एक प्रकार आहे आणि हुरडा विकत मिळतो म्हणजे तर तो त्याचा एक भाव स्थिर राहून तो सर्वांपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने ती सवय सुद्धा आपल्याला लावावं लागेल लोकांना. तसा प्रयत्न झालेला नाही आहे ना, सोलापूर आहे तसं. सिद्धेश्वर झालं. पहिली जी वारी होती जून महिन्यामध्ये झाली त्यावेळी लॉकडाऊन अगदी पीकवर होता. परंतु तिथे मंदिर प्रशासन त्याच्यानंतर पंढरपूरकर स्पेशली त्यांनी फार सहकार्य केलं आणि त्या कालावधीमध्ये सुद्धा अगदी शांतपणे ती वारी फार सोलापुरातल्या खासगी दवाखान्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या बिलावर मोठा भरमसाठ पिळवणूक झालेला प्रकार. महापालिकेने रँडम सुद्धा तपासण्या बंद केल्या. या संदर्भात आपण काही सूचना देणार का? या संदर्भात आपण ऑलरेडी ऑडिटच्या कमिट्या तयार केल्या होत्या ग्रामीण आणि शहरामध्ये. जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम आपण ती कमी करून दिली होती. आता अलीकडे कुठल्या तक्रारी आल्या नाही पण ऑडिटर्स आहेत. शहरातल्या एका दवाखान्याचे रक्कम परत दिल्या गेल्या पण भरपूर दवाखान्याविषयी तक्रारी आहेत. त्या संदर्भात काही होत नाही. रँडमली तपासणी झाल्या पाहिजे अचानक. मान्य आहे तुमचं सजेशन. निश्चित म्युन्सिपल कमिशनर्स आपल्याला सांगतो पण ऑडिटर्स आहेत अजूनही. तक्रारी यायच्या ऑडिटर काय करतात तक्रार प्राप्त झाल्यावर ऑडिटर जातात. सरासरी तपासणी केली जाते. आजच मी त्यांना सांगतो तुम्ही सुचवल्याप्रमाणे रँडम तपासणी करायला काय हरकत नाही. ज्या दवाखान्यात पेशंटची संख्या फार कमी आहे
आणि आपल्याला सगळे दवाखाने कव्हर करता येते. मी आज त्यांना सूचना देतो तर रँडमली तपासा. पण जेव्हा फार जास्त पेशंट होते तेव्हा आपण 1 कोटीच्या वर पूर्ण जिल्ह्यामध्ये तिथे स्लॅश करून दिले. तीन चारच ठिकाणी होते, सोलापूर, अक्कलकोट, बार्शी आणि पंढरपूर. तिथे आपण वेगवेगळ्या ऑफिसेसमधले जे अकाउंट ऑफिसर होते त्यांची नेमणूक करून तपासून कमी करून दिले. तर सोलापूर 646 कोटी रुपयाची कल्पना केली. साहेब आपल्याला साहेब कोर्टाने त्या दिवशी दौरा केला. आपण सांगितल्याप्रमाणे नॅशनल हिलिंग ट्रिब्युनलने आपल्याला काही डायरेक्शन दिलेले होते. हे पिकल सिवेज ट्रीटमेंट प्लांट याचं काम ते केव्हाच पूर्ण व्हायला पाहिजे होतं. ते गेलं माझ्या निदर्शनाला की 19 मध्ये टेंडर झालं. आता 20 पूर्ण गेलं तरी ते काम पूर्ण झालेलं नव्हतं. आणि केवळ 30 दिवसाचं काम होतं. कॉन्ट्रॅक्ट माझ्यासोबत होतं. 30 दिवसाचं काम असताना एवढे 1.5 वर्ष कामाचं काहीच करत नाही. बिल पण आता आणि बिल पण दाखवलेलं दिसले आणि कामाचा पत्ता नाही. ते ह्या फार मोठ्या निगेटिव्ह सुद्धा त्या इंजिनियरच्या आहेत. आणि राष्ट्रीय स्तरावर ते काम आहे त्याचं असं निगेटिव्ह करू शकत नाही. मात्र त्यांना सस्पेंड जरी केलं तरी की आम्ही काम पुढे नाही गेलं आहे. काम पुढच्या 1 महिन्यामध्ये ते पूर्ण केलं आहे. पुढे काय मी जेवढी काय स्पीडने ते घेत होतं ते पुन्हा त्यांना जिल्हा ना पूर्ण राज्याचा प्रश्न होता. आता सद्यस्थिती मला माहित नाही आणि मी आता त्या पदावर नाही त्याच्यामध्ये त्यांनी काम बघायला माझ्यासोबत संजय कदम साहेब होते आणि इतर एक्झिक्युटिव्ह टीम होती. त्या चेंडूच्या अलीकडे आम्ही जाण्यापूर्वीच एक बाईक फास्ट जाऊन क्रॉस झाली, कारला क्रॉस झाली. अलग सडन तो क्रॉस झाला त्या कारला. त्या डॅश टाकून 3 लोक पडले की हे म्हातार होते ते म्हणजे फ्रेश होतं मी अभिनयाच्या एकूण पुढे खाली पडलं होतं. मी थांबलो तिथे. ते लगेच आमच्या याच्यामध्ये एक गाडी दिली त्याच्यात एक माणूस बसले खाली त्यांना दवाखान्यात नेलं गेलं. ते वयस्क लोक होते. ते सायकोलॉजिकली कम्फर्ट झाले की आपल्याला आता काय होणार नाही. आता गाडीत बसल्यावर आपल्याला नेता येत बाबा ठीक आहे साहेब आपण जिल्हाधिकारी म्हणून आता येत आहात पण चौकशी त्याच वेळी पूर्ण झाली होती की ते सगळे कागदपत्र ऑलरेडी आयुक्तालयात गेलेले आहेत. त्याच्यामुळे आयुक्तालयात काय कारवाई झाली त्याची माहिती घ्यावी लागेल. दयानंद विधी महाविद्यालय प्रोसिजर केस घडली असेल तर मी सहाय्यक आयुक्तांना सांगतो. त्यांच्यावर कारवाई ते प्रस्तावित करू शकतात. शासनाला अहवाल पाठवू शकतात. नाही सर तिथल्या आडे साहेबांनी तसा हे दिलेलं आहे सर गडवाल पोलीस त्या फ्लॅट धारकांची नावं 7/12 पूर्वी होती. पण मध्ये गुंडे साहेब जेव्हा इथे जिल्हाधिकारी म्हणून आले तेव्हा त्यांनी ते एका आदेशाने ते सगळे नावं पुरवून टाकले आणि ती जमीन सोसायटीच्या नावावर करायचे आदेश काढले. पण सोलापूर शहरामध्ये सोसायटी होतील एवढे अपार्टमेंट नाही आहे. म्हणजे काही ठिकाणी 9 सभासद आहेत, काही ठिकाणी 11 सभासद आहेत, काही ठिकाणी 4 सभासद आहेत. त्यांच्या सोसायट्याच होत नाही. त्यामुळे त्या जमिनी त्या बिल्डरच्याच नावावर आणखी नाही. आणि या फ्लॅटधारकांना प्रॉपर्टी कार्ड सुद्धा अभिलेख कार्यालयाकडनं मिळत नाही. त्यामुळे या फ्लॅटधारकांची नावं 7/12 कुठंच येत नाही आता. त्याच्यासाठी काय आपल्याकडून याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. आपण गव्हर्नमेंट लँडवर होणाऱ्या सोसायटी करू. गव्हर्नमेंट लँडवर जी सोसायटी तिथे आपण जमीन सोसायटीला प्रदान करू, सदस्यांना नाही. हा प्रायव्हेटचा विषय आहे. सांगतो मी त्याच्यावर सदस्यांना आपण अलॉट करत नाही. तर त्याच्यामुळे नेहमी 7/12 सदस्य सोसायटीचंच नाव असतं. काही ठिकाणी काय झालं आहे की सोसायटीने सदस्यांना इंडिव्हिज्युअल प्लॉट दिलेले आहे. तर त्याच्यावर त्यांचं सबलिझिंग म्हणून नाव लावलेलं आहे की हे त्याचे धारक आहे. पण ओनरशिप ही सोसायटीची. आता खाजगीमध्ये शासनाचा नियमच आहे की एकदा बिल्डरने जर डेव्हलप केली जमीन तर डेव्हलप केल्यानंतर ती जमीन सोसायटी फॉर्म करून सोसायटीच्या नावाची ट्रान्सफर केली पाहिजे. न केल्यास डिनकन्व्हिनियन्स म्हणून नाही काय डिनकन्व्हिनियन्स म्हणजे झालं असं गृहीत धरण्यात येते. त्यांनी त्या संस्थेने DDRकडे अर्ज करायचा. DDR त्याला नोटीस देतात. जर बिल्डर त्याला हँडओव्हर करायला तयार नसेल तर ते डिनकन्व्हिनियन्स करून त्याचं कन्व्हिन्स करतात. तर त्यात काय व्हायचं पूर्वी की सोसायटी तयार होऊन जायची, लोक तिथे राहायला लागायची. मग कधीतरी DDR वाढायचा, FSI वाढायचा आणि मग बिल्डर पुन्हा वरती चढवायचा त्याच्यावर. तर याच्यावर बंधन यावं म्हणून शासनाने तो नियम केलेला आहे. त्याच्याप्रमाणे कारवाई करता येईल. तर काही ठिकाणी जर सोसायटी पण होऊ शकत नसेल तर वेगवेगळे मॉडेल आहेत त्याला. कंपनी तयार करता येते, असोसिएशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स तयार करता येते, ग्रुप तयार करतात. त्याच्या नावाने सुद्धा लावता येते. प्रॉपर्टी पुढे यायला पाहिजे, DDRकडे जायला पाहिजे की आमच्या नावाने अजून झालेलं नाही. ते DDR त्यांना नोटीस देऊन ती जमीन संस्थेच्या नावाने करून देते. काय व्हायला लागलं
सेल करताना अडचणी आहेत कारण फ्लॅट धारकाचं नाव सातबारावर पण नाही आणि त्याला प्रॉपर्टी कार्ड पण मिळत नाही त्यामुळे त्याला विक्रीला अडचण येते. ते निश्चितच आहे ना. त्याने काय केलं पाहिजे, लिडरकडे अप्रूव्ह झालं पाहिजे. त्या बिल्डरला नोटीस देऊन लिंक करून ते संस्थेच्या नावे लावून मग त्याला किती सरासर असले तरी चालतं का? सोसायटीचा नियम आहे तो आहे. कारण का मग 4 फ्लॅट धारक असतील 9 फ्लॅट धारक असतील तर सोसायटी असोसिएशन ऑफ इंडियन कंपनी का नाम कंपनी करून नवीन